सुबह यार एवढं नाराज होऊ नकोस रे माझ्यावरती. तुम्हाला पळायच व्हायला यार. आणि इथं पण निळ गेलंय. भाग भाग टाका भाग एवढा का एकदम मला पण दे की रे. द्या की. आम्ही पाणी घ्यायला निघलेलो, त्यानंतर बिल घेतलं. यहाँ पे 1 2 और 3 चाय वाले मिसिंग है. किधर गए वो? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आणि आता मी चाललोय चहा विकायला आणि इथं आमची वहिनी नाश्त्यात बसल्या. होय, नाश्त्याला चांगलं काय भेटलं नाही. एन्जॉय एन्जॉय. भावना सोबत माझ्यावरती चिडलाय कारण मी काल त्याच्या बहिणीच्या साखरपुड्याला नाही गेलतो. तर सुबह यार एवढं नाराज होऊ नकोस रे माझ्यावरती. चिल चिल भाई. काल तिथं चहा द्यायला जायचं होतं त्यामुळे आलो नाही मी. हा ए सुबह नाराज नाही ना माझ्यावरती? नाही ना. ओके गाव का फिर आओ का फिर. चला भावना, मी तर आता ही टेन्शनमध्ये आलो. हो भाई नाराज झाला तर काय करायचं म्हणून. तर बरं, नाराज नाही भाई आमचा. लेकिन वो छोड़ो, यहाँ पे 1 2 और 3 चाय वाले मिसिंग है. किधर गए वो? इतना परेशान किया गया उनको कि भाग गए. हाँ तो हो खरंच इथं 3 चायवाले आज नाही येत इथं पणाचं वगैरे. तर आज माझाच दबदबा आहे सगळीकडं. 10 रुपयाचं करू नको चाय. तुम्हाला पळायच व्हायला यार. मी आता 3री-4थी किटली घेऊन चालली आता आणि नुसतं पळायच व्हायला. काही कळेना मला तर कसं गोळ घे. तर म्हणून आता आलेलं आहे सायंकाळचे 4 आणि आता मी चहा घेऊन जाणार आहे. आणि आता काय म्हणू शकता तुम्ही, दुपारचं पण मला 1 तास झोप मिळले, पण आज जर गिऱ्हाईक जास्त असल्यामुळं काय पळायचं व्हायला नसतं. तर आता बघू जवळ चला चहा विकायला. ह्याला पण कलर केला काय? अरे आमच्या टाग्याचं घर पण पप्पाने कलर केलं इथं भावांनो. आणि टाग्या झोपलाय घरात. ए टाग्या उठ उठ जरा कामं कर. हा जाऊन जरा पाण्यात भावाने इथं बघा. तुम्हाला सांगितलेलं की बाबा गाडा पूर्ण रंगवल्यानंतर कसं असतं बाई. इथं लाल, इथं हिरवं, इथं निळं आणि इथं पण निळं गेलं आहे. आणि ह्याचं अजून पण कलरिंगचं काम आहे वाटतं. मग खरं सांगायला गेलं ना, मला स्वतःला पण आठवण ना काय काय अजून कलर करायचं ते सगळं पप्पांना माहिती आहे. पप्पा करायला जाता. तर आपण शेवटचं रिझल्ट बघूया. माझं सध्या तुम्हाला ही लागत आहे यार, किती डिटेलिंगनं पप्पांचं काम चालू आहे. ते बारक्या बरसनं त्याला असं काय म्हणतो त्याला, स्ट्रोक्स पाहून शेअरिंग विथ केअरिंग चालू आहे इथं. चहा वाटल्यानं ही आपल्या ते प्रेम वाढते म्हणतात. होय किती प्रेम वाटलं तुमच्या दोघांमध्ये. काय चाललंय सचिन दादा? कुठे काम चालू आता? आता सध्या काम चालू आहे बनाडीला. जावा मग तिकडे. इकडे काय करलाय? जाणारी जाते आम्ही काम करून करते. आलो आपलं काय हो ना दादा लय बाद बघते लावून. इकडे यायला नको, आपण जाऊया आपलं कामं करूया आपण. तर हो ना आता शेवटीला सगळ्यात संपले चहा. आता पाण्याला चालू पप्पांसोबत. चला टाक्या मग सग रे गाडी काढू दे. पप्पा गाडी चालवलं आणि टाक्या मध्ये मध्ये आल्या गाडीच्या. लय नालायक कुत्रा आहे आमचं. कधी ऐकत ना आमचं काय बोललेलं. भाग 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 टाक्या भाग. तर भावना पाणी पण घ्यायचं आहे. त्यासोबत माझं चहाचं बिल एक इकडे घ्यायचं होतं दुकानाकडनं. तर तिकडं आता चाललं आहे आणि आपलं फ्रेंड चायनीजकडं. तर तिथं जाऊन बिल घ्यायचं, त्यानंतर जाऊन पाणी घ्यायचं, घरी जायचं. आणि टाग्या इथं पळालाय. पळ 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 टाग्या पळ. हा टाग्याला पळवत घेऊन चाललो आहे आम्ही. तर भावना तिथं जाऊन आम्ही चहाचं बिल घेऊन आलो आहे. आणि हे टाग्या तिथं कुत्रासोबत भांडं करत होतं. त्यामुळं मी रेकॉर्ड केलं नाही जास्त काय. टाळा धरलो, त्यानं पैसे घेतलो आणि आलो इकडं. आता पप्पासोबत चाललो आहे भजी घ्यायला. इथं टाग्याची सेवा चालू आहे सध्याला. टाग्याला बिस्किट चालला तर बसून बिस्किट खायला आम्ही इथं थांबलोय. हे टाक्या एकदम मला पण दे की रे. हे टाक्या एकटा खायलाच भावांनो. टाक्याला शेअरिंग केअरिंगचं नाही मध्ये यार. लय हराम करा आमचं कुत्रा. टाक्याला खाऊन झाले आणि आम्ही आता चाललोय. इकडं आहे भजी, इकडं आहे. पप्पा जरा विसरून गेले ते आपल्याला भजी घ्यायला जायचंय. तर आता इकडे चाललं आम्ही भजी घ्यायला. आणि टाक्या पुन्हा एकदा पाटला करत या पळ पळ टाक्या भाग मिळ का भाग भाग टाक्या भाग. काय द्या की गरम करून देऊ. हां चालते की. आता सागरदा आपल्याला गरमागरम भजी सोडायला. सागरदा काय चाललंय? ओके भाई. पण आता घेतले सगळं भजी वडापाव. तर भावना जे भजी पाहिलं होतं ते पण घेतले. आता जायचं पाणी गेला शेवटीला. आम्ही पाणी घ्यायला निघलेलो, त्यानंतर बिल घेतलं
त्यानंतर वडापाव घेतलं, सॉरी आपलं भजी घेतलं आणि आता पाणी घ्यायला चालले. शेवटी टाकायला पळताना वाघ आमचं पळ पण आलो आता पाणी घ्यायला आणि राजांना आता पण देणार आपल्याला ऑलगुड. पण आता पाणी पण घेतलं आम्ही आणि चाललं आम्ही टाक्या तिथं बसलोय आमचं मागं. त्याला फरकच नाही पडायला बाबा, तुम्ही जावा इकडं मी इकडं आता काय तर हुडकून येतो म्हणाला तो. तर बघूया टाक्या कधी पण घरी होते. पण आता टाक्या पण मागणं आलाय परत पळत वाघ धाण्या वाघ भावांनो लेच होत जायला का ये आणि चपाती. आणि इथं बसल्या आमची वहिनी, इथं बसल्या आमची मम्मी. वडापाव खायला. तो वडापाव खा, मी भजी खातो. आणि तुम्ही काय करणार वहिनी? वडापाव खावा. आणि आमचा दादा कुठे आहे? दुकानात. ओके. आता सगळं भजी वडापाव जे काय आणलेलं ते खाऊन आता सध्याला मी पडलोय. आता एडिटिंग करणार आहे आणि एडिटिंग करून ब्लॉग तुम्हाला भेटूनच जाईल संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत. म्हणजे आता उद्याचं म्हणजे तुम्हाला आज लागणार ते. तर जसं पण असेल ते व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटूया अशाच अजून एका ब्लॉगमध्ये.